नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतवाडीहून दुपारी. आता आपण चाललो आहे रेडीला, रेडीच्या गणपती मंदिरला. चला तर मग निघूया. मित्रांनो, आपण आलो आहे श्रीदेवी माऊली मंदिर रेडीला. चला तर मग तुम्हाला रेडीचा माऊली मंदिर दाखवतो. ते तुम्हाला अशा प्रकारे दुकानं दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी श्रीफळ, वेणी देवीसाठी मिळून जातील. अशा प्रकारे हे भव्य असं माऊली मंदिर आहे. सुंदर असं पिंपळाचं झाड दिसतंय, किती मोठं आहे. बाजूला दीपस्तंभ बघू शकता तुम्ही. जांभा दगड म्हणजे चिरामध्ये तुळस आणि दीपस्तंभ बनवलेला आहे इकडे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. अशा प्रकारे भव्य असं मंदिर आहे ते, रेडीचं माऊली मंदिर. अशा प्रकारे बघू शकता, या आतमधला गाभारा आहे. आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे आपण इथून लांबूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. देवी माऊली प्रसन्न. अशा प्रकारे श्रीदेवी माऊली मंदिर रेडीचं. श्रीदेवी माऊली मंदिर रेडीचं आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर असा मंदिर परिसर आणि सुंदर असं मंदिर आहे. हा रेडीच्या गणपतीचा मंदिर परिसर आहे. मंदिरामध्ये जाऊया. अशा प्रकारे हे मंदिर आहे. मंदिरात बरीच गर्दी दिसते. नंदी बाहेरच उभा आहे. तुम्ही मंदिराच्या आतील भाग आहे. भाविकांची गर्दी इथे.
अशा प्रकारे रेडीचं गणपती मंदिर आहे. बघू शकता तुम्ही गणपती श्रींची मूर्ती किती सुंदर आणि भव्य अशी आहे. मंदिर बघ केवढा आहे. मंदिर बघ छान आहे. मित्रांनो बघू शकता इथे रेडीच्या मंदिराच्या शेजारीच असं बीच आहे. बीचला ॲक्सेस आहे इकडून पायऱ्यांनी, तर तुम्ही बीचचा आनंद पण घेऊ शकता खाली जाऊन. परंतु आपण शिरोडा बीचला जाणार आहे त्यामुळे आपण या बीचला जात नाही आहोत. बघू शकता अथांग असा समुद्र. मित्रांनो आपरला आलो आहे गोव्याला तेरकोल या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉन्च अशी जी आहे जस्ट मिस झाली आपल्याला. ती लॉन्च जी आहे ती 4 व्हीलर 2 व्हीलर आणि प्रवाशांना घेऊन पलीकडच्या साईडला जाते. सुंदर असा समुद्रकिनारा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता गोव्याला आलो आहे आपण. गोव्याचा समुद्रकिनारा. चिल्लर गँग घोड्यावर बसली आहे, लाकडी घोड्यावर. पुढे माग करा. कोणता एरिया किल्ला पण आहे. आपण इथे गोव्यामध्ये आता चाललोय आता रिटर्न. आम्ही शिरोडा बीचला आलोय. कोणाला रूम वगैरे पाहिजे असेल तर विनायक नाईक यांना संपर्क करू शकता. शिरोडा बीचच्या एकदम जवळच आहे. मला दिसतंय की यामध्ये विनायक नाईक यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा प्रकारे ही जागा आहे. इथे तुम्हाला राहण्याची व खाण्यापिण्याची सोय होऊन जाईल. भरपूर गाडी पार्किंगसाठी पण जागा आहे. यांच्याशी संपर्क करा. आता आपण चाललोय शिरोडा बीचला. पहिले चालायचं. चला आता आपण पोहोचणार आहोत शिरोडा बीचला. किती आहे? ग्रामपंचायत शिरोडाची इथे 20 रुपयाची पावती आहे. ते आपल्याला घ्यायला लागते. तर आलात तर पावती घ्यायला विसरू नका, जेणेकरून शिरोडा ग्रामपंचायतीला मदत होईल. आपण बघू शकता इकडे बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आपण आलोय शिरोडा बीचला. दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन शिरोडा बीच.
सुंदर असा समुद्र किनारा, त्या ठिकाणी आपण थोडी मजा करायला आलोय. मस्ती. वाव. इथे मित्रांनो, जर येताय तुम्ही तर अशा बाटल्या फोडू नका, जेणेकरून कोणाला काचा लागणार नाहीत पायाला. आणखी बरेच लोक बीचवर आल्यावरती चप्पल काढून फिरत असतात, तर असा खरोखर मूर्खपणा टाळा, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही. यायचं आहे तर स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबर दुसऱ्यांची काळजी घ्या, जेणेकरून कोणालाच आपल्यामुळे त्रास होणार नाही. इकडे बघू शकता व्हाईट सँड बीच आहे. बीचवरची रेती सफेद आहे पूर्ण. बघू शकता इथे बरीच लोक आलेली आहेत. सुंदर असा ही आमची चिल्लर पार्टी इथे दिसते. बरेच लोक आले तिथे बीचवर मजा करायला. मित्रांनो, एकच तुम्हाला आव्हान असेल, आपली काळजी घेऊनच मजा करा बीचला. जेणेकरून आपल्याबरोबर कोणतीही दुर्घटना होणार नाही. मुलांची मजा चालू आहे. सुंदर असा बीच आहे मित्रांनो. एवढंच की इथे वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल नाही आहेत. पण मजा करण्यासाठी बीच सुंदर आहे. आणि लाटाही तुम्ही बघू शकता केवढ्या उंच उंच येत आहेत. अशा प्रकारे सुंदर असा शिरोडा बीच आहे. तुम्ही इकडे मजा करायला येऊ शकता. फक्त पर्यटक म्हणून याल तेव्हा एवढीच एक विनंती आहे, जो पण तुमच्याबरोबर कचरा असेल, म्हणजे प्लास्टिक ते वेफर वगैरे तुम्ही खाता ते जे प्लास्टिक आहे, बिस्किट खाता ते जे प्लास्टिक आहे, पाणी पिता त्या ज्या बाटल्या आहेत त्या तुम्ही स्वतःबरोबर परत न्या, जेणेकरून बीच स्वच्छ आणि सुंदर राहील. आणि काचेच्या बाटल्या कृपया करून फोडू नका, जेणेकरून त्या कोणाला लागणार नाहीत व इजा होणार नाही कोणाला. कारण की लहान मुलं इथे
मजा मस्ती करायला येतात, तर त्यांना त्या काचा लागल्या तर त्यांना खूप मोठी दुखापत होऊ शकते. एवढीच विनंती आहे की जो पण आपण कचरा घेऊन याल तो स्वतःबरोबर न्या. बघू शकता नजारा. सूर्यासमोर ढग आल्यामुळे पूर्ण काळोख झाला आणि व्यवस्थित नजारा बघू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.